आज या ठिकाणी अजान जयासारो हे जागतिक कीर्तीचे बुद्धिस्ट धर्मगुरू आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळं धम्माची शिकवणी त्यांना जी आहे की थायलंडमध्ये त्यांचं ऑर्डिनेशन झालं होतं आणि मागच्या आता 45 वर्षापासून ते सगळीकडे जगामध्ये धम्माचं शिक्षण जे आहे, शिकवणी जी आहेत ते सांगतात। बुद्धाचा जो धम्म आहे हा मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, याचं बाळकडू आम्हाला लहानपणापासून आमच्या आईवडिलांपासून मिळालेलं आहे आणि त्याचा माझ्या स्वतःच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव आहे। माझं आतापर्यंत जे प्रशासकीय कारकीर्द असेल किंवा माझं संपूर्ण करिअर असेल, जीवन असेल, त्याच्यावर धम्माचा खूप मोठा पगडा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आम्हाला बुद्ध धम्माचा दीक्षा जी आहे ती मिळालेली आहे आणि याचं महत्त्व जाणून घेऊन इथे जे मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पूजनीय अजान जयासारोजी यांचं या ठिकाणी धम्मप्रवचन झालं। त्यामध्ये त्यांनी बुद्धाचा धम्म हा जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी कसा कल्याणकारी आहे, संपूर्ण मानवजातीसाठी कसा कल्याणकारी आहे याचं खूप चांगलं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात करायची याचं सुद्धा खूप सुंदर सोप्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे। इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदेशनेला भरपूर प्रमाणात लोकांची या ठिकाणी गर्दी होती। इथले दोन्ही हॉल जे आहे ते भरून होते आणि त्यामध्ये मला वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण आहे ते स्वतःही अजान जयासारो जे आहे ते विनयाचं खूप चांगल्या पद्धतीने पालन करतात। ते फॉरेस्ट मॉन्क, थायलंडमधले फॉरेस्ट ट्रेडिशनचे ते मॉन्क आहेत। ते सगळं नियम पाळून आपण कसं चांगलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो याचा त्यांनी जो सार समजावून सांगितला धम्माचा, तो खरोखरीच खूपच चांगला आणि प्रशंसनीय होता। सोप्या भाषेत असल्यामुळे सगळ्यांना अतिशय सुंदर पद्धतीने तो समजला असेल असे मी गृहीत धरतो। या ठिकाणी सगळे जण जे उपासक या ठिकाणी, उपासिका या ठिकाणी आले, त्या सगळ्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या धम्मदेशनेचा लाभ घेतला। आपल्या जीवनामध्ये त्यांनी धम्माचं जर पालन केलं तर नक्कीच त्यांची सगळ्यांची प्रगती होईल आणि कल्याण होईल असाही मला विश्वास वाटतो। सगळ्यांना या ठिकाणी जे आहे ते ह्या धम्मदेशनेच्या निमित्ताने आपण आल्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं। थँक्यू सगळ्यांना। नवी मुंबई टीम ही आमची नवी मुंबईची टीम फार चांगली आहे, सगळी कामं करत असतात आणि ते आमचे समितीचे सदस्य नाही तर आमचे घरचे सुद्धा सदस्य आहेत आणि एक आमची खूप चांगली बॉन्डिंग तयार झाली आहे। माझी लहान मुलगी ह्यांची सगळ्यांची फॅन आहे। अशी आमची सगळ्यांची एक टीम आहे आणि नवी मुंबईची टीम वेगवेगळे सगळे चांगली कामं करत असतात। आजचा सुद्धा हा कार्यक्रम त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि मी बघते आहे की 8-10 दिवसापासून सगळेजण एवढी मेहनत करत आहे आणि रात्रभर काल जागून आजचा हा कार्यक्रम त्यांनी सक्सेस करून दाखवला आहे आणि माझा आज हा समितीच्या आणि नवी मुंबईच्या टीमनी जो सत्कार केला आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद। आणि ही मुलं मागे सुद्धा सगळे आमचं गेट टुगेदर झालं, त्याच्यामध्ये फार एन्जॉय पण केला आम्ही आणि आजचा हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद, थँक्यू।
ठिकाणी जवळजवळ 500 कंपनीज आपल्या येणार आहेत आणि आपल्या नवतरुणांसाठी तिथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या 29 तारखेला, जसं आता ओपनिंग झालं आहे डेटचं, येत्या 29 तारखेला आपण ते जॉब फेअर रबाळे येथे करणार आहोत. ऐरोलीच्या शेजारी जे रबाळे आहे त्या ठिकाणी ते जॉब फेअर होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या जॉब फेअरचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. चालतं या संस्थेचं देखील ओपनिंग डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. निखिल सरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. गजरात स्वागत करायचं आहे आपण. भीममुद्रा असं या संस्थेचं नाव आहे. भीममुद्रा नावाने आपण हे जे संघटन सुरू केलं आहे, समाजातील जे उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकातील आमची मुलं आहेत त्यांना आम्ही MIDC इंडस्ट्रीच्या माध्यमातून आदरणीय हर्षदीप कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली, हर्षवर्धन कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरी स्कीम राबवणार आहोत.